एकीकडे लाडकी बहीण योजनेमुळे अनेक महाराष्ट्रातील योजनांना ब्रेक लागेल अशी चर्चा महाराष्ट्रामध्ये सुरू असताना दुसरीकडे लाडका भाऊ ही जी योजना होती या योजनेअंतर्गत महाराष्ट्रामधील युवा प्रशिक्षणार्थी जे नेमले गेले होते मुख्यमंत्रींच्या नावाखाली त्या तरुणांना आता कुठेतरी बेरोजगारांच्यावर त्यांच्यावरती कुऱ्हाड कोसळते आणि या सगळ्या महाराष्ट्रभरातील तरुणांचाच भव्य असा मेळावा सांगलीमध्ये उद्या पार पडतोय। तुकाराम बाबा महाराज या सर्व मेळाव्याचं नियोजन करतायत। काय नेमके तरुण सांगतायत मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणामधील काय त्यांच्या अडचणी येतात समोर? वास्तविक पाहता जर बघितलं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना त्यानंतर लाडका भाऊ योजना हे माननीय मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी महाराष्ट्रामध्ये आणली। खूप चांगल्या योजना त्यांनी महाराष्ट्रामध्ये लोकहिताच्या लोकोपयुक्त समाज सर्वसामान्य माणसांच्यासाठी आणल्या। त्याचं खूप मोठं स्वागत आणि खूप मोठं कौतुक आहे। त्या अस्मरणीय योजना आणल्यात, पण जशा योजना आणल्या तशा बंद पडण्याच्या बातम्या आज आपल्या मीडियाच्या माध्यमातून समोर येतात आणि त्या एवढ्या दुःखद आहेत की त्या लाडक्या बहिणींच्या भुर्दंड सरकारावरती पडतोय म्हणून लाडक्या भावाला मारण्याचं आणि एकाला बळी देऊन एकाला जिवंत ठेवायचं। जर बळी दिल्यानंतर जर मुलंच मरत असतील तर लाडक्या बहिणींनी ते खाऊन कुणाला जिवंत कुणाला जगवायचं हाही तितकाच मोठा प्रश्न आज तुम्हाला आम्हाला पडणार आहे। कारण जर बघितलं लाडक्या बहिणी ज्या आहेत ते घरामध्ये त्यांच्या पैसे आले तर त्या मुलासनला घालणार आहेत, पण त्या मुलांच्या हातात जर काम मिळलं तर लाडक्या बहिणी ह्या लाचार न होता आई भावाच्या जीवावरती न बसता समाजासाठी आपल्या मुलांनी कर्तृत्वावरती त्या लाडक्या बहिणी भविष्यामध्ये जर प्रत्येक वेळेस भावानीच द्यावं याच्यावरती न करता मुलांना जर सक्षम जर त्यांच्या केलं, जर भाच्याला तुम्ही सक्षम जर केलं तर 100% येणाऱ्या काळामध्ये बेकारीची जी परिस्थिती तुमच्या आमच्यावरती ओढावलेली आहे। आज महाराष्ट्रामध्ये 1,10,000 मुलं मुख्यमंत्री कार्यप्रशिक्षणाअंतर्गत काम करतात आणि त्या मुलांना त्यांचा कार्यकाळ संपतोय। आता काही मुलांचा संपलेला आहे 12 तारखेला, काही मुलांचा 18 तारखेला संपतोय, काही मुलांना 28 तारखेला संपणार आहे। आणि हे मुलं जेव्हा रस्त्यावर येतील 10,000 6,000 7,000 वरती देखील ही प्रपंच सुखाचा करतात आणि त्या मुलांना आज घरात बसण्याची वेळ आज निर्माण झाली आहे। हे तरुण मुलांच्याकडे जर बघितलं त्यांची अवस्था जर बघितली तर आता ते व्याकुळ झालेले आहेत। नगरपालिकेमध्ये काही काम करतात, सांगली महानगरपालिकेमध्ये तुमचे इथं 160 मुलं काम करतात। जे कामं मोठे अधिकारी करत नाहीत ते कामं मुलं त्या ठिकाणी जीव तोड करतात फक्त आशापोटी आणि अशा मुलांना आता फक्त बळी दिला जातोय। ते कारण त्याला दिलं जातं की लाडकी बहीण योजनेचा मोठा उर्दंड सरकारवरती पडतोय। मग मला सांगा एखादी गोष्ट डिसिजन घेत असताना त्या गोष्टीचा आपण पारदर्शक विचार करायला पाहिजे आणि ते प्रशासकाच्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री साहेबांचं एकनाथ शिंदे साहेबांचा आभारच मानावं लागणार आहेत, देवेंद्र फडणवीस साहेबांचे आभार मानावं लागणार आहेत। पण ह्या सगळ्या गोष्टी करत असताना तुम्हाला ह्या ज्या योजना आणल्या आहेत त्याच्यामध्ये बाकी कुठल्या योजना बंद करताय हे मला माहित नाही, पण लाडका भाऊ योजनेमध्ये जे मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षणची मुलं जे काम करतात त्या मुलाला जर तुम्ही त्या ठिकाणी जर ठेवलं तर बहिणी रडणार नाहीत। माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या की बहिणी रडणार नाहीत कारण मुलं जिवंत राहणार नाहीत अशी अवस्था या मुलांची निर्माण होते। जर मुलं जर आपली जीवन सक्षम नाही राहिली तर बहिणींच्याकडे पैसे देऊन करणारं काय? अशा पद्धतीची भूमिका माझी सरकारने विनंती आहे, माननीय मुख्यमंत्री साहेबांनी विनंती आहे, उपमुख्यमंत्री साहेबांनी विनंती आहे की आपण काही करा आणि ह्याच्याच दिशा म्हणून आम्ही उद्याच्याला दिनांक 12/2/2025 रोजी सकाळी 10 वाजता महाराष्ट्रातील मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षणमध्ये जी मुलं आहेत त्या सगळ्यांचा भव्य दिव्य मेळावा या ठिकाणी घेऊन आम्ही 2 वेळा आझाद मैदानावरती आंदोलन केलं, कुठली दखल घेतलेली नाही प्रशासकाच्या माध्यमातून कुठल्याही पद्धतीचं त्यावरती हे नाही आणि कोण त्या गोष्टीवरती बोलायला चक्रात शब्द नाही। म्हणून श्रीसंत बागडे मानवमित्र संघटना, श्रीसंत बागडे पाणी संघर्ष समिती आणि मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षणाअंतर्गत या ठिकाणी राज्यव्यापी महामेळावा घेऊन पुढली दिशा काय असेल ही आम्ही उद्या ठरवणार आहोत। तर एकीकडे या लाडक्या बहीण योजनेमुळे अनेक योजना बंद होतील शक्यता असताना दुसरीकडे लाडका भाऊ योजनेअंतर्गत जे मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण मधील जे हजारो तरुण नेमले गेले होते त्यांची देखील मुदत संपली आणि तीच मुदत आता पुन्हा या ठिकाणी या तरुणांना सेवेमध्ये घ्यावं अशा मागणीवरून आणि त्यांच्या सगळ्या एकूण समस्येबाबत सांगलीमध्ये उद्या हा सर्व मोठा मेळावा पार पडणार आहे। कॅमेरापर्सन योगेश सोबत कुलदीप माने, एबीपी माझा, सांगली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।